नमस्कार. मी मनीष पाटील सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. चला जाऊ ज्ञानज्योतच्या गावात या प्री मॅच शोमध्ये. खरं तर क्रिकेटशी निगडीत ही संकल्पना आहे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. मागच्या 3 दिवसांपासून क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय आणि भारतातील व्यावसायिक क्रिकेटपटू या स्पर्धेनिमित्त बापर्डे गावामध्ये आलेले आहेत. खरं तर बापर्डे गावातली ही पहिलीच भव्य स्पर्धा आहे आणि या भव्य स्पर्धेसाठी फक्त तरुणांनी मेहनत नाही केली तर सर्व वरिष्ठांनी ग्रामस्थांनी आपला हातभार लावलेला आहे. कारण एक संकल्प बघा म्हणतात ना की फक्त सुरुवात करून बघा तुमच्या सोबत असंख्य लोक जुडतील आणि ती सुरुवात शिक्षणाच्या प्रसाराची बापर्डे गावाच्या माध्यमातून केलेली आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव जो आपण हा 5 दिवसांचा महोत्सव पाहतोय, या महोत्सवाच्या दरम्यान जो फायदा या स्पर्धेनिमित्त मिळणार आहे तो फायदा श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला आपण देणार आहोत. त्याचमुळे हा पायंडा आपण पहिलं पाऊल ठेवतोय की या माध्यमातून विविध सामाजिक माध्यमातून आपण शिक्षण किंवा इतर क्षेत्रामध्ये मदत देऊ शकतो. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर सुहास राणे यांच्याशी, जे खूप चांगल्या पद्धतीनं या गावाशी निगडीत राहिलेले आहेत. या गावातून शिकून खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण देशात आपल्या आपल्या समाजाचा ठसा उमटवत आहेत. तर सुहास सर, आपलं स्वागत आहे. सुहास सर, धन्यवाद. कसं वाटते? आता ही चर्चा खूप महत्त्वाची आहे, कारण या चर्चेच्या माध्यमातून तुमच्या जीवनावर निगडीत काही प्रश्न मी विचारणार आणि बापर्डे गावाशी तुमचे संबंध किती जवळीकतेचे आहेत ते मी विचारणार आहे. जरूर. थोडक्यात तुमच्याबद्दल, तुमचं म्हणजे व्यवसाय, नोकरी. मी माझ्याबद्दल बोलायच्या आधी सर्वप्रथम तुम्ही संधी दिलीत म्हणून हे सर्व क्रीडा महोत्सव आयोजन करणाऱ्यांचं प्रथम अभिनंदन करतो. कारण ही एक युनिक कल्पना आहे आणि त्यामुळे त्याच्यात पुढाकार घेतलेले हे सुधीर शेठ नाईकदुरे, राजू नाईकदुरे, सत्यवान, बाबूराव असे आपलं अजय हे आमचे कार्यकर्ते. त्यांनी ही संकल्पना गेल्या वेळेला बोलून दाखवली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे त्यांचं पहिलं अभिनंदन तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी, कारण ते माझं पहिलं कर्तव्य मी समजतो. मी 2 दिवस नव्हतो इथे, त्यांनी हे सर्व चांगल्या प्रकारे सुरू केलेलं आहे आणि मुंबईत बसून मी हे पाहत होतो आणि त्यावेळेला मला कल्पना नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात हे केलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. आता शूट. यादीमध्ये हा प्रश्न होता आणि सरांनी त्याच प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा दिलेलं आहे. तर जसं आपण PhD केलेली आहेत, लेक्चरर आहात, मॅनेजमेंट सप्लाय चेनमध्ये देखील तुमचं काम चांगलं राहिलेलं आहे. तर थोडंसं नोकरीबद्दल आणि कामाच्या तणाबद्दल. बरं बरं, ओके. नाही, माझा आता थोडक्यात परिचय करून द्यायचं झालं तर मी ह्या गावामध्ये लहानपणी 2 वर्ष मी ह्या शाळेत काढलेली आहेत आणि त्यामुळे खेडेगावचे विद्यार्थ्यांच्या काय मजा असते आणि काय समस्या असतात हे दोन्ही समजून घेणं. एक केअर फ्री लाईफ असतं तिकडे, आई वडील आपलं सगळं बघतात तिकडे, पण त्या मुलाला त्याच्या भवितव्याचा आकार देण्यासाठी काही त्याच्या हातात नसतं किंवा त्याला कल्पना पण नसते. माझ्या सुदैवाने मला माझ्या आईवडिलांनी मुंबई शहरात नेलं आणि त्याच्यानंतर म्हणजे स्काय इज द लिमिट हे कळायला लागलं. मी मुंबईमध्ये रॉबर्ट मनी सारख्या चांगल्या टेक्निकल शाळेमधनं पासआउट झालं. आमची शाळा अशी होती की त्याच्यातनं सगळे इंजिनियरच होणार, म्हणजे VJTI किंवा IIT याच ठिकाणी जायचं असं होणार, हे आमचं डेस्टिनेशन होतं. जे स्वप्न इथली मुलं पाहू शकत नाहीत त्यांना म्हणजे पुढे कॉलेज काय असेल हे पण सांगता येत नाही. हा फरक मला जाणवला जेव्हा माझं करिअर घडत होतं त्यावेळेला. तर मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर मी MBA केलं. तुम्ही ऐकून कदाचित माहीत असेल तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट, मुंबई विद्यापीठातली सगळ्यात पहिली एक फर्स्ट रँकिंगची. बजाजमधनं मी MBA केलं. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीचं सप्लाय चेन मॅनेजमेंट केलं आणि ह्या मधल्या पिरियडमध्ये मी महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, फेविकोल वगैरे या अशा टॉप कंपन्यांमध्ये आय वेंट अप टू द पोझिशन ऑफ डायरेक्टर. तर त्यामुळे खेडेगावातना शहरात गेलेल्या मुलाला किती आकाश मोकळं मिळू शकतं ही कल्पना खेडेगावच्या लोकांना यावी, हा माझा एक उद्देश आहे. म्हणजे ह्या संस्थेच्या निमित्ताने जेव्हा मी निगडीत होतो तेव्हा हा आम्ही एक विचार देऊ इच्छितो की ह्या मुलांनी देखील प्रगती करावी. हा थोडक्यात माझा परिचय आणि त्याच्यातनं काय करायचं आहे याच्याबद्दल माझ्या अपेक्षा. शाळा जे पहिलं पाऊल आहे तुमच्या कारकिर्दीचं आणि ते पहिलं पाऊल अचूक पडलं पाहिजे आणि म्हणूनच शाळा ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये जवळच्या अंतरावर नसतात. तुम्हाला खूप प्रवास करावा लागतो. तर जेव्हा तुमची शाळा जवळ होती की तुम्हाला सुद्धा तीच धगधग होती प्रवासाची? मी जेव्हा 2 वर्ष काढली ती प्राथमिक शिक्षणाची, त्यामुळे ती गावातलीच होती.
आमच्या बापर्डे गावाचं भाग्य थोर की म्हणजे त्या शाळेचं मला वाटतं 2010 मध्ये आम्ही 100 शतक महोत्सव साजरा केला. म्हणजे ती शाळा आमच्या इथल्या पूर्वजांनी 100 वर्षापूर्वी काढलेली आहे. पण फक्त तेवढंच 7वी पर्यंत ती शाळा होती. 7वी नंतर नव्हतं. हे दुःख मी लहानपणी बघतो. 7वी नंतरच्या मुलांना नंतर बाजूचं मोंड गाव आहे. तिथे जायला लागतं त्यांना. तर ते त्याच्यासाठी 5-6 किलोमीटर त्यांना चालायला लागतं आणि परत यायला लागतं हे सगळं. तर आमच्या लहानपणी बघितलं की म्हणजे मुलं जातात, पण मुलींना जनरली एवढ्या लांब पाठवायला त्यांच्या आईवडिलांची तयारी नसते आणि दिवसभर थकून त्याच्याऐवजी 7वी पास झालेली मुलगी बरी घरकामाला आली, तिचा उपयोग होईल, शेतीच्या कामाला उपयोग होईल म्हणून त्या मुली शिकत पण नव्हत्या. त्यामुळे हे स्वप्न आमच्या खेडेगावच्या ह्या सगळ्या तरुणांनी पाहिलं, पण हे प्रत्यक्षात कसं उतरवणार? मग त्यावेळेला एकच व्यक्ती आमच्याकडे अशी होती की हे सगळं करून दाखवतील वगैरे. त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल काल, अमृतराव राणे. म्हणजे ते आमदार होते. त्यांनी ही प्रत्यक्षात उभी केली कल्पना आणि आम्ही सगळे हे युवक आहेत आम्ही त्यांना सपोर्ट म्हणून काम करत होतो. तर त्यामुळे ते जे लांबचं हायस्कूल होतं ते आम्ही गावात आणलं. म्हणजे हे एक आणि आम्ही चालू ठेवलेलं आहे. दादा अकाली गेले 2007 साली वगैरे. 2007 ना 17 2016 पण त्याच्यानंतर मग पुढे आम्ही सगळे चालू ठेवलंय. म्हणून मला ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना एक दादांसारखं टोलेजंग व्यक्तिमत्व गावात झालेलं नाही. तसं ते खेडेगावापासून शहरापर्यंत सगळीकडे व्यापलेलं होतं विधानसभेचे सभासद असल्यामुळे. तर ते आम्ही चालू ठेवलंय आणि हे चालू ठेवण्याची जबाबदारी ह्या आमच्या कार्यकर्त्यांवरती पुढे आहे. मी काय आणखीन पुढे 2-4 वर्ष असेल, पण ह्याचा पुढचा भार त्यांनी करायचा आहे. त्यामुळे हे सगळं त्यांनी सुरळीत चालू ठेवावं हा उद्देश आहे. सरकारी अनुदान मिळत नाही, ही खंत कशी व्यक्त करणार? कारण ही शोकांतिका आहे. कारण महत्त्वाचं असतं अनुदान आणि ते अनुदान आल्यानंतर आपण वेगवेगळ्या स्ट्रीम्स आपल्या शाळेत आणू शकतो. तर त्याबद्दल हां. ह्याच्यात असं झालं, की 2012 साली जेव्हा सरकारने एक जी-आर काढला, गव्हर्नमेंट रेझोल्यूशन, की ज्यांच्याकडे हायस्कूलं नाही आहेत, त्यांनी हायस्कूल काढा. 5 किलोमीटर रेडियसपर्यंत नाही आहेत, त्यांनी काढा. आम्ही त्यांना मान्यता देऊ आणि त्यांना ग्रँट देऊ. हे त्यावेळेला 2012चं आश्वासन. आम्ही त्याचप्रमाणे उत्साहात ती शाळा काढली. आम्ही म्हणे दादानी पुढाकार आणि हे सगळे सहकारी. पण त्याच्यानंतर सरकारी कामात किती दिरंगाई असते तुम्हाला माहिती आहे. ते 2012 पासून 2016-17 पर्यंत आम्ही फॉलोअपच करतोय. पण हे सरकारी आदेश काही पुढे येत नव्हता. शेवटी 2017 साली तो आदेशच रद्द करून टाकला. पण आम्ही अतिउत्साही ना. आम्ही तोपर्यंत इमारत बांधली, शाळा चालू केली आणि आता परिस्थिती अशी होती की आता शाळा चालवा किंवा बंद करा. पण आम्हाला आमच्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटलं की शाळा बंद करणं म्हणजे कुठेतरी आपलं नाक कापून घेण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही जिद्दीने ते चालू ठेवलेलं आहे. जसं जमतं तसं. म्हणजे तुम्हाला या गेल्या 3 दिवसात कल्पना आली असेल, हे सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्यातनं उभं राहिलेलं हायस्कूल आहे. त्यावेळेला आम्ही प्रत्येक घराघरातनं ₹1000, ₹500, ₹5000 अशा रीतीने काढले. पण शेवटी खेडेगावातल्या लोकांचं लिमिट आहे. ते जास्त देऊ शकत नाही. त्यामुळे खरा भार आमच्या शहरातल्या लोकांवरती येतो. त्यामुळे ढोबळ मनाने आता असे झालेलं आहे, की ग्रामस्थ मंडळीने हे हायस्कूल त्याचं रेग्युलर चालवावं आणि मुंबईकरांनी त्याला आर्थिक सपोर्ट द्यावा अशी आम्ही एक विभागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण चालू आहे. आम्हाला अजूनही ग्रँट मिळत नाही, मिळण्याची शक्यता नाही. आम्ही लिहून दिलेलं आहे, कायम विना अनुदानिक पद्धतीने क्या आम्ही बात! चालू. वाह! त्यामुळे माझ्या सर्व मित्रांना देखील हे चॅलेंज आहे. आपण हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि जाणीवपूर्वक स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आपण शेवटच्या दमापर्यंत आपल्या खिशातले पैसे घालून आपण हे हायस्कूल चालवायचं आहे. बापर्डे जोगेश्वर गावासाठी जवळचं कॉलेज किती अंतरावर आहे? जवळचं एक ज्युनियर कॉलेज आम्हाला दिसतंय ते मोंडमध्ये आहे. त्याचे पण जनरली ह्या इथल्या मुलांचा एक कल आहे की त्यांना देवगड जास्त वाटतं. म्हणजे देवगड एक 15 किलोमीटरवर आहे. 25. तर त्यामुळे इतक्या लांब जायला मुलांना फार लांब होतं. म्हणजे ही आमची पुढची स्वप्न आहेत. बघू किती सक्सेस होतं ते. आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय. आता 6वी ते 10वी पर्यंत शाळा आहे. अजून पुढची एक इमारत आपण बांधतोच आहोत. येस. तुम्ही जरूर जाऊन बघा तिकडे आणि मोठ्या प्रमाणावर आहे ते. होईल पुढच्या 1 वर्षभरात ती कार्यरत होईल. मग त्यामुळे बापर्डे जोगेश्वर गावाला लवकरच ज्युनियर कॉलेज मिळेल का? असा आमच्या दृष्टीने प्रयत्न आहे आणि आता हे आमचे सहकारी किती जोमाने हे काम कारण शेवटी तुम्ही म्हणाल तसं आर्थिक मदत ही म्हणजे स्वतःहूनच
उभी करायला पाहिजे. त्यामुळे आम्हाला आत्ताच्या शाळेचा खर्च जवळ वर्षाला 15 लाख रुपये येतोय. तो आम्ही असं मदतीने वगैरे किंवा सध्या देणग्यातनं गोळा करतोय आम्ही. पण आणखीन कॉलेज चालू केलं तर आणखीन 15 लाख. म्हणजे वर्षाला 30 लाख रुपये जोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यात एक उमेद येत आहे की आम्ही 30 लाख उभे करू शकतो. आता ह्याच क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्हाला 25-30 लाख रुपये जर सरप्लस मिळाले तर आणि ती दरवर्षी चालू राहिली तर जरूर नक्की चालू करू. हे आमच्या बाजूने आम्ही नक्कीच प्रयत्न करू. संकल्पना खूप महत्वाची असते आणि ही संकल्पना जेव्हा तुमच्या समोर आली की क्रिकेट या खेळाचा उपयोग करून आपण निधी गोळा करू शकतो, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिल्यांदा तर मला हे अशक्य वाटत होतं. कारण हा एक गेली 2012ला हे हायस्कूल आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हापासून आम्ही जरी म्हटलं ग्रामस्थांच्या पैशातून उभा राहून संस्था व्हायला पाहिजे. सुरुवातीला आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैसे मागायचे वगैरे, पण त्याला काही फार मोठा उत्साह नव्हता. पण त्यामुळे आत्ताही जेव्हा त्यांनी गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये हे राजू आणि सुधीर यांनी ही कल्पना मांडली, की आपण असा क्रिकेट महोत्सव घेऊया वगैरे. मी म्हटलं जरूर करूया आपण. पण किती त्याच्यातनं पुढे जातंय हे तेव्हा मला शक्यता वाटत नव्हती, फार कमी. आणि नंतर थोडे दिवस आम्ही थंडच होतो म्हणून मी यांना मागे लागलो होतो आणि त्यांनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं. हे मात्र कल्पनेच्या पलीकडे. म्हणून मी म्हटलं ही आयडिया भन्नाट आहे आणि त्याला सपोर्ट केला. हा जो त्यांनी सगळ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि हे जे निर्माण केलं हे भन्नाट आहे. त्याबद्दल बिलकुल प्रश्नच नाही. आयडिया छानच आहे आणि प्रत्यक्षात आणली हे अतिशय उत्तम. 3 दिवस तुम्ही नव्हतात आणि आज तुम्ही आलात आणि जसं पहिलं पाऊल ठेवलं आणि सभोवताली तुम्ही नजर फिरवली, तेव्हा तुमच्या मनातून काय आलं? हं. मुळात म्हणजे हे मुंबईसारख्या शहरामध्ये मोठी फक्त स्टेडियम्स तेवढेच तिथेच असं बघायची सवय आहे. बाकी सर्व मुलं सगळी आपण शहरातली माणसं कॉम्प्रोमाइज करतो. हल्ली मैदानं पण राहिलेली नाहीत, गल्लीबोळात करतो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे खेळायला मिळतं म्हटल्यानंतर विशेष म्हणजे मला एक बरं वाटलं. आणि कदाचित कल्पना असेल, काल आमची एक छोटी गावची टीम देखील आम्ही एक स्पॉन्सर केली होती पाहुणाही. आणि जरी मी नव्हतो तरी देखील माझा उद्देश हाच होता की आमच्या गावच्या मुलांना इतरांशी जरा फेस करू देत. आणि जसं मी मगाशी म्हणलं, जोपर्यंत तुमचं आकाश वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला कल्पना येत नाही की बाहेर किती करायला पाहिजे. त्यामुळे ही दुसरीकडे कुठे जायचं हरकत नाही. ह्या वर्षी आमची मुलं पहिल्याच एका दिवसात बाद झाली, पण मला खात्री आहे पुढच्या वर्षी करतील. त्यामुळे जरूर करावं. आणि अशी मोठी संकल्पना आहे म्हणजे हे ग्राउंड पूर्वी त्याच्यावरती खड्डे बिड्डे वगैरे भरपूर होते. त्याच्यावरती एवढं सगळं सपाटी करून चांगलं निर्माण केलं, एवढे टॉवर उभे केले, वेगवेगळे पॅव्हलियन. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेच, पण त्यांना ग्रामस्थांनी जी साथ दिली आणि हा जी नवीन ऊर्जा तयार केली ना, त्याच्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांना मला खास धन्यवाद द्यायचे आहेत. जे आम्हाला गेली 10 वर्ष गॅप पडला होता. सुरुवातीला सपोर्ट चांगला मिळत होता, पण नंतर हा गॅप जो होता तो त्यांनी भरून काढला आणि हा टेम्पो आपण कायम चालू ठेवूया. ते क्रिकेटच्या निमित्ताने होऊ दे किंवा दुसरे काही कल्पना येऊ देत, हे चालू राहू दे. हा भन्नाट कल्पना आहे आणि ती अंमलात आणूया. शहरातले कार्यकर्ते, गावातले कार्यकर्ते आपले खूप चांगलं काम करताय. सर्वात जास्त विश्वास कोणावर? नाही, दोन्ही यांच्यावरती. कारण कसं होतं, हा तुमचा थोडा खुबीदार प्रश्न आहे. हां. आणि त्याच्यावर गैरसमज पण आमच्याकडे फार होतील. तशी काही गरज नाहीये. पण काय होतं, की आर्थिक सपोर्ट हा पाहिजेच आहे. राईट. त्याच्याशिवाय काम होत. पण तरी देखील ते एक्झिक्यूट करायला गावातच यायला पाहिजे ना. बरोबर. शेवटी काय होतं, मुंबईकरांचं एक लिमिटेशन येतं. त्यामुळे आमच्या कल्पना क्लिअर आहेत. म्हणजे आमचे बाबूराव इथे गावाला आमचं नशीब थोर म्हणे त्यांनी रिटायर नंतर इथे फार्म हाऊस काढलेलं आहे. ते बसलेले आहेत इथे आणि म्हणून त्यांनी अध्यक्षपद आम्ही त्यांच्या गळ्यात टाकलेलं आहे. त्यामुळे ते संदीप, अजित वगैरे ही माणसं इथे आहेत किंवा आमचे उपाध्यक्ष, सरपंच आहेत. ही मंडळी इथे ग्रासरूट खेडेगावात कामं करणारी आहेत ना. त्यामुळे मुंबईवरनं आमचा रोल एक आहे की ह्यांना आर्थिक सपोर्ट देणं, पण त्यांनी एक्झिक्यूट करणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांची दोघंही माणसं महत्वाची आहेत ना. हा म्हणजे लग्नात बायको महत्वाची की नवरा एक्झॅक्टली. महत्वाचा असं नाही सांगता येणार. थोडा फ्लेवर पाहिजे. दोघंही महत्वाची माणसं आहेत, त्याच्याशिवाय घर संसार चालणार नाही. ज्ञानोदय क्रिकेट महोत्सव राजेंद्रजी नाईक धुरे यांनी डॉक्टरांना देखील इंट्रोड्यूस केलं या स्पर्धेसाठी आणि होय, होय. डॉक्टरांचा देखील सपोर्ट जोशी सरांचा खूप चांगला राहिलेला आहे आणि इतर सर्व आमची डॉक्टर मंडळी उद्या येतीलच या स्पर्धेनिमित्त. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण डॉक्टरांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य या ज्ञानोज्योत क्रिकेट महोत्सवाला दिलेलं आहे. हो,
नाही, आमच्या ह्या 2 फळ्या महत्त्वाच्या आहेत. एका बाजूने आम्हाला आर्थिक म्हणजे त्यांनी गेटवरती तुम्ही पाहिलं असेल सुधा मूर्ती एका बाजूला लावलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जोशी सर. सुरेश जोशी हे मी प्रातिनिधिक समजतो. कारण म्हणजे पुरं जसलोक हॉस्पिटल आम्ही असं समजतो आमच्या बरोबरच आहे. त्यामुळे जसलोक हॉस्पिटलने आमची शाळा दत्तक घेतल्यासारखं आम्ही समजतोय त्यामुळे. तर 5-6 4-5 वर्षापूर्वी आम्ही तो एक हा आरोग्याचा कार्यक्रम केला होता. तेव्हापासून सुरुवात झालेली आहे. जोशी सरांनी पहिली देणगी दिली, दुसरी देणगी दिली, असं चालूच आहे. आणि त्यांचे किरण लडकत किंवा ह्या सगळ्या माणसांशी आम्ही परिचित आहोत. जेव्हा हे अण्णा होते त्यावेळेला त्यांनी चांगलं आम्हाला ह्या खरं आमरस पुरी काय असते हे ह्या डॉक्टर मंडळींना आपल्या घरात खायला घातले, त्याची त्यांना एवढी ओढ लागलेली आहे. त्यावेळे ही मंडळी जेव्हा बोलवावं त्यावेळेला आणि राजूच्या प्रेमाखातर ती सगळी येत असतात तिथे. हे आमचं भाग्य. तर उद्या परवा येतील असं मी समजतो. मनीष कोठारी, लडकत ही माणसं येतील आणि त्यांचा आमचे मुंबईत देखील पद्मश्री रमाकांत देशपांडे, डॉक्टर रमाकांत देशपांडे, हां, नंतर ॲनस्थेशियावाल्या त्या मॅडम देवपुजारी मॅडम वगैरे ह्या सगळ्या मंडळी मुंबईत देखील आम्ही त्यांना बोलवतो, तेव्हा देखील ते येतात. त्यामुळे आम्ही असं समजतो जसलोक हॉस्पिटल हे म्हणजे बापर्डे गावाशी संबंधितच आहे. बोलवल्यानंतर येत असतात. इन्फोसिस फाउंडेशन म्हणजेच डॉक्टर सुधामूर्ती आपल्या बॅचमेट आहेत आणि त्या मैत्रीने खूप काही दिलंय बापरडे गावाला. तर थोडक्यात त्याबद्दल. कसं होतं की सुधा म्हणे मी तिला अगं वगैरेच म्हणतो. त्यामुळे मी तसंच बोलेन उगाच अहो असं बडे जाऊ नको. तर आम्ही जवळ 40-45 वर्ष एकमेकाचे मित्र म्हणून आहोत. जेव्हा त्या काहीच नव्हत्या म्हणजे आम्ही टाटा मोटर्समध्ये, मी पण इंजिनियर, मी MBA BTech आणि त्या MTech आणि त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत बेंगलोरच्या. त्यांचे मिस्टर पण गोल्ड मेडलिस्ट आहेत. पण तेव्हा इन्फोसिस कंपनी चालू केलेली नव्हती त्याने. त्यामुळे आम्ही बरोबरीनेच काम करत होतो. त्यामुळे ती जसं असतं ना आपले शाळू सोबती बालमित्र हे कायमचे जोडलेले असतात. नंतरची माणसं जेव्हा येतात ना तेव्हा बहुतेक प्रत्येकाच्या आता ह्याच्याकडनं मला काय मिळू शकेल, कसा फायदा करून घेता येईल, ह्या नंतरच्या अपेक्षा. शाळेतल्या मित्रांच्या तशा अपेक्षा नसतात. आपण कायमचे मित्र असतो. जवळपास तसं आमचं संबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळे जरी त्यांनी नंतर इन्फोसिस कंपनी काढली आणि एवढं मोठं जे झालं तरी देखील मी त्यांना कधीही त्यांच्याकडे डायरेक्ट पैसे मागितलेले नाही आहेत. म्हणजे हे मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट. फक्त त्यांना मी कल्पना किंवा माझ्या बॅचमेट्सचे इंजिनिअरिंग MBAला किंवा आता मॅनेजमेंटमध्ये शिकवताना कोणाकडे आम्ही पैसे मागत नाही. आणि हा आमचा कार्यकर्ता देखील पैसे मागण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना कार्य दाखवा आणि तुम्ही स्वतः किती इन्वॉल्ड आहात हे दाखवा. म्हणजे माझे जवळ 30-35 लाख रुपये मीच दिलेले आहेत इथे. त्यामुळे तेव्हा मी त्यांना सांगितल्यानंतर त्या म्हणाल मग मी देणार ना 30 लाख. म्हणजे मीच 30 लाख दिलं तेव्हा त्यांनी 30 लाख, खरं त्यांनी 30पेक्षा जास्त दिलं, जवळ 95 लाख किंवा 1 कोटीपर्यंत अजून. म्हणून आम्ही नवीन इमारत जी बांधतोय त्यातला बराचसा भाग हा सुधा मूर्तींच्या खर्चातनं. आणि मी एक कटाक्ष ठेवलेला आहे की आमची नवीन इमारतीला जो काय खर्च येईल साधारण 1.25 कोटी 1.5 कोटीपर्यंत येईल, तो सगळा भार मी उचलणार आहे माझ्या मित्र परिवारांच्या मधनं आणून. कारण आमच्या शाळेला तो भार पेलवणार नाही. आम्हाला माझी अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांकडनं हीच आहे की शाळा चालवण्यासाठी आपल्याला जे 15 लाख दरवर्षी लागतात ते आपण ह्या माध्यमातून उभं करू. तुम्हाला एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतो आणि त्या नवीन इन्फ्रास्ट्रक्चरमधनं आपण काहीतरी आणखीन पुढचं वाटचं. मग अशी तुम्ही म्हणाले ज्युनियर कॉलेज किंवा प्रोफेशनल कोर्सेस ह्या गोष्टी आपण त्यात सुरू करू. वरती एक मोठा हॉल असेल. हां, हे एक सांगू इच्छितो की ह्या भागामध्ये एक मोठा हॉल वगैरे नाही आहे. त्यामुळे इथे नाटक, सभा किंवा लग्न समारंभ असे होऊ शकत नाही आहेत. त्यामुळे एक मोठा हॉल बांधून द्यायचं मला, जवळ 6-7 हजार स्क्वेअर फुटाचा. आणि मध्यवर्ती आमची गाडीगावकर मंडळीने आम्हाला जी जागा दिली ती मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे त्या जागेचा आम्ही फायदा करून घेऊ. आणि ह्या म्हणजे कम्युनिटी सेंटर पावणादेवी कृपा शिक्षण मंडळाच्या वतीने एक सिनियर सिटीजन्स आणि ग्रामस्थांसाठी कम्युनिटी सेंटर इथे चालू राहील. प्रोफेशनल कोर्सेस सुरू होतील. तर ह्या कार्यकर्त्यांनी पुढची धुरा वाहायची आहे. त्यांच्यासाठी देखील कल्पना, जसं म्हणतो ना वडिलांनी मुलासाठी ठेवलेलं असतं, आता मी तुला एवढं दिलेलं आहे याच्या पुढचं तू आता कारभार बघायला लाग, तसं त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. हे जग त्यांनाच ओळखतं ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते वेगळे पण डॉक्टर सुहास यांनी जपलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण चर्चा केली. तर एकंदरीत कशा शुभेच्छा द्याल या सर्व खेळाडूंना आणि आपल्या सदस्यांना? पुढे खूप चांगलं होईल हा विश्वास आहे, पण आपण नक्कीच ती प्रेरणा आपल्या सर्व सदस्यांना द्याल. जरूर.
आणि ह्या वर्षीचा कार्यक्रम उत्तम होत आहे हा आहेच. पण माझ्या अपेक्षा इतकं सगळं भव्य कार्यक्रम बघितल्यानंतर माझ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या आणि छोटी-छोटी काहीतरी हे होत राहतात, कुरबिरी होत राहतात, त्याच्याकडे लक्ष न देता सर्वांनी टिकून राहायला पाहिजे. हा कोकणातल्या लोकांचं आपण नुसते एकदा करून नाही, पुढच्या वर्षी ह्या अपेक्षा माझ्या राहिलेल्या आहेत आणि हे जरूर आमचे सहकारी पूर्ण खरं म्हणजे तुम्ही मला बोलायला लावताय आणि राजू उल्लेख करतो वगैरे आमचे हे प्रमुख वगैरे असं काही नाही. मी तर म्हणेन की ही माणसं ग्रेट आहेत की आम्ही सांगितलेले ते ऐकतात. मग हा त्यांचा मोठेपणा आहे तिकडे, तर त्या हा एकी टिकून राहावी आणि छोट्या-छोट्या गोष्टीवरनं वगैरे मला तो हा बोलला, तो ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये कोणी. आपलं ध्येय आणि कार्य महत्त्वाचं आहे. हां, मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. इन्फोसिसच्या सुधा मूर्तींना मी त्यावेळेला मी म्हटलं ना पैसे मागत नाही. पण त्यांना मी सांगितलेलं आहे, की जेव्हा आमच्या शाळेचा विद्यार्थी स्वतःच्या बळावरती शिकून आणि चांगला इंजिनिअर होऊन स्वतःच्या मेरिटवरती तुमच्या कंपनीमध्ये राहील ना, तो दिवस भाग्याचा. असं नाही की म्हणे मी कोणाला अमुक हा मुलगा आहे त्याला तिकडे चिकटवून घे वगैरे, हे बिलकुल कधी आयुष्यात करणार नाही. तिकडे त्याने स्वतःच्या मेरिटवर जावं, तर आमच्या शाळेचं क्वालिफिकेशन त्यात चांगलं निर्माण झालं हे प्रूव्ह आहे. आमची अपेक्षा ही आहे की आमच्या मुलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि त्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी त्यांना मदत. तो निव्वळ खेडेगावात जन्मला म्हणून त्याला संधी मिळत नाही असं होऊ नये. मग आम्ही सिनियर सिटीजन्स इकडचे काय उपयोगाचे आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी या ग्रामस्थांच्या मुलांसाठी, इथे शिकणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी बोलून पण दाखवलं नसेल तर मी त्यांच्या वतीने मी हे सांगतो, ह्या आमच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे कसं वाटलं? सर्वांना शुभेच्छा. कसं हो, वाटलं व्यक्त सुंदर, चांगला. तुमच्याशी संभाषण करून पण मला आवडलं आणि होपफुली ह्याच्यातनं पुढे चालू राहील. ज्ञानज्योत नाव पण चांगलं दिलेलं आहे. ही ज्योत पुढे ज्योत से ज्योत जगाते चलो, ही विझू नये, कायमची चालू राहावी. धन्यवाद. तर ज्ञानोबा क्रिकेट महोत्सवामध्ये आपण सातत्यानं क्रिकेट सुद्धा पाहतोय आणि शिक्षणाचा प्रसार करतोय आणि जसा आम्ही उल्लेख केला की ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव पण जो काही फायदा आपण जमवणारा तो श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला देणार आहोत. तर आपणही जर सहभागी व्हायचं असेल या सत्कार्यामध्ये आपण नक्कीच सहभाग घेऊ शकता आणि आपण सढळ हस्ते मदत करू शकता. ही चर्चा आपण थांबवतोय, एक छोटासा ब्रेक येतोय आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया आपण या आजच्या दिवसाची पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.